आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम मजूर कामगार नोंदणीसाठी अनधिकृतरित्या नारायणगाव येथे कॅम्प भरवण्यात आला होता। खरे बांधकाम मजूर लांब परंतु भलतेच शेतीवाले, जमीन, घरे असणारे सधन कुटुंबातील लोक शासनाच्या शिष्यवृत्ती व इतर साहित्यांसाठी हजारो रुपये, काही मजूर संस्थांची टिमकी मिरवणाऱ्या दलाल लोकांनी व काही रोजाने कामावर येणाऱ्या खासगी लोकांनी बायोमेट्रिक कॅम्प भरवला होता। त्याची बातमी कव्हर करण्यासाठी गेलेल्या जुन्नर आंबेगाव न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधीवर बांधकाम कामगार नोंदणी करणाऱ्या खासगी एजंट व त्यांच्या विकत आणलेल्या स्त्री व पुरुषांनी हल्ला केलाय। बोगस बांधकाम कामगार नोंदणीबाबत बातमी चालवण्याबद्दल प्रतिनिधी सचिन तोडकर यांच्यावर हा हल्ला झाला असून सचिन तोडकर यांच्या गाडीची काचही फोडण्यात आली आहे। कामगार नोंदणीसाठी आलेल्या लोकांकडून नोंद करताना 1100 रुपये हे घेतले जात होते व आहेत, मात्र शासकीय फी ही मात्र 1 रुपया आहे। शासनाकडून मोफत कामगारांना भांडी पुरवली जातात व बांधकाम साहित्य सुरक्षा पेटी दिली जाते, त्यातही 1500 रुपये नोंदणी झालेल्या कामगारांकडून घेतले जायचे। त्याचबरोबर बांधकाम कामगार मुलांना शिष्यवृत्ती मिळत असते, त्यामध्ये शिष्यवृत्ती मंजुरी मिळाल्यावर टोनगे एजंट बोगस व काही खरे मजूर लोकांचे मंजूर शिष्यवृत्तींच्या 50% रक्कम घेतात। ही बाब सचिन तोडकर वारंवार 4 दिवसांपासून टीव्ही वरून जनतेसमोर आणत होते। त्यावरूनच बांधकाम कॉन्ट्रॅक्टर जे लेटर हेड देतात त्यांनी हा सल्ला भाडोत्री आणलेल्या लोकांकरवी केल्याचं बोलल्या चालतंय। नारायणगाव पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे। तसेच आज दिनांक 3 जून रोजी आंबेगावचे पत्रकार संघ व इतर पत्रकार बांधवांनी हल्लेखोर लोकांवर कठोर कारवाई करावी असे स्वरूपाचे निवेदन नारायणगाव पोलीस स्टेशनचे API महादेव शेलार यांना दिले आहे। चला तर पाहूया नेमकी काय चर्चा झाली आहे पोलीस स्टेशनमध्ये। मुख्य संपादक आयुब शेख, तेज तुफान न्यूज, नारायणगाव, जुन्नर, पुणे। कोणीही मला तक्रार दिली की आम्ही कायदेशीर काम करण्यासाठी थांबलो, आम्ही कायदेशीर कारवाई करणार की काय, आम्हाला त्यासाठी बसवले। तोडकर नेऊन तक्रार दिली पाहिजे। तक्रार दिली की कोणाला करून टाकावं। आता बघा अर्ज दिले दिलाय पण ते अर्जामध्ये काही व्यवस्थित नमूद केलेलं नाही, ते असं म्हणतात मला काय दाखवलं की केलेलं नाही, म्हणजे स्पष्ट लिहिलं नाही, स्पष्ट काय त्यांनी काय लिहिलं नाही, त्यातलं काय अज्ञात व्यक्ती म्हणजे दखलपात्र होईल असं काय शेटे या ओके नाही ते ऍक्च्युअली बामणी एखाद्या बामणांशी म्हणजे काय होतं की बाबा तुम्ही इतर वेळी समजा बाकीचे प्रोग्राम होते तुम्ही नाही करणार, त्या बातमीला नाव जे दिलं नारायणगावमध्ये धंदे वाढले, माझं असं म्हणणं या लोकांनी समोर दादागिरी किंवा धंदा करण्यापेक्षा कोणी असं वाणी 100 माझं काय म्हणजे 5,000 काम लावलं काय आहे आता तुम्ही बातम्या लावा, तुम्हाला स्वतः आमच्या पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाला एवढं आमचं पोलीस स्टेशन चांगलं बनवलं, पुण्यात पहिला आला, त्यानंतर आमच्या विभागात पहिला आला, तुम्ही लावा तुम्हाला जे वाटते बरोबर आहे का? तुमचं स्वातंत्र्य आहे, आम्ही काय बाबा तुमचं स्वातंत्र्य, आम्ही थोडं तुम्हाला म्हणलं काल आपलं लावलं, तुम्हाला स्वातंत्र्य तुम्ही लावू शकता, बरोबर आहे का? आता तुमचं पण ती चॅनल चालली पाहिजे ना, आता आमचं चांगलं दाखवून ते कसं होईल, लोकांना पण इंटरेस्ट आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.